अलवणी बुवांची गोष्ट. एक अलवणी बुवा बडोद्यास राहत असत. ते जगन्नाथास गेले असता त्यांच्याबरोबर असलेल्या मनुष्यांना ताप आल्यामुळे बाजारातून शिधा आणण्याचे सामर्थ्य कोणासी राहिले नाही. त्या ठिकाणी श्री स्वामीराज यांनी प्रकट होऊन कटीवर हात ठेवून अलवणी बुवांचे पुढे उभे राहिले. अलवणी बुवांनी ती तेजपुंज मूर्ती पाहून जरी त्यांना ताप आला होता तरी ते खडबडून उठले व त्यांनी महाराजास साष्टांग नमस्कार घालून हात जोडून संस्कृत भाषेत समर्थांची पुष्कळ स्तुती केली व आपण कोठे असता म्हणून विचारले. तेव्हा महाराज म्हणाले, सर्व स्थाने आमचीच आहेत असे म्हणत म्हणत दिसेनासे झाले. हे पाहून बुवास मोठे आश्चर्य वाटले आणि पाहतात तो अलीकडच्या बाजूस पक्वान्नांनी भरलेली पात्रे त्यांनी च्या दृष्टीस पडली. त्यांना मोठी धन्यता वाटून मग शिष्यासह इथेच भोजन केले आणि फिरत फिरत ते काही दिवसांनी अक्कलकोटास आले व जगन्नाथास पाहिलेली ती मूर्ती हीच अशी ओळख पटताच मग काय विचारता. त्यांना प्रेम आवरेना. साष्टांग नमस्कार करून काही दिवस श्रीची सेवा यथाशक्ती करून आपली झालेली हकीकत सर्व सेवकास सांगितली. डॉक्टर वामनगोपाळ. मुंबईचे वामनगोपाळ डॉक्टर हे प्रदोषकाळी एक वेळ महाराजांचे पूजेस बसले असता त्यास असे ध्यानात दिसले की महाराजास एक म्हातारी विधवा बाई डाळिंबाचे दाणे खाऊ घालीत आहे. त्यांनी 3 दिवसापूर्वी अक्कलकोटास श्री स्वामी समर्थाकरिता डाळिंबे पाठवली होती. तोच काही प्रकार नसेल ना असे त्यांच्या मनात येऊन लगेच रा. बाबूराव मोघे अक्कलकोटांचे मामलेदार यास पत्र लिहिले. त्यांचा जबाब आला. त्यात ज्या दिवशी ज्या वेळेस वामनरावास दृष्टांत झाला त्याच वेळेस सुंदराबाई डाळिंबाचे दाणे श्री स्वामी समर्थास खाऊ घालीत होती असा मजकूर होता. हे पाहून डॉक्टर यास मोठे आश्चर्य वाटले. हे डॉक्टर हमेशा अक्कलकोटास येत असत. रामशास्त्र्यास कार्तिक स्वामीचे दर्शन. अक्कलकोटातून काही मंडळी कार्तिक स्वामीस निघाली. त्यात रामशास्त्री सेवेकरी याचेही मनात जाण्याचे आले. मग ते महाराजाजवळ आज्ञा मागण्याकरिता गेले. ते ऐकून महाराज म्हणाले, जाऊ नको. रामशास्त्रात जरा वाईट वाटले. बाबा सबनीसांनी आज्ञाभंग करून जाऊ नये म्हणून सांगितले. रामशास्त्री गेले नाहीत, परंतु मनात कार्तिक स्वामीच्या दर्शनाची तळमळ राहिली. पुढे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी रामशास्त्री स्नानसंध्या करून स्वामी दर्शनास गेले. त्यावेळी पुष्कळ मंडळी दर्शनाकरिता बसली होती. समर्थांची मंगलारती झाल्यावर महाराज उभे राहिले. 6 तोंडे वगैरे कार्तिक स्वामीच्या रूपाने रामशास्त्रास दर्शन दिले. असे दर्शन होताच रामशास्त्रास महत आश्चर्य वाटले. वातीचकित होऊन ते स्तुती करू लागले. हे दत्तमूर्ती भगवान, आपण प्रत्यक्ष चालते बोलते सगुण निर्गुण ईश्वर एकच निश्चयात्मक आहात, परंतु आम्ही अज्ञानी मदांध असल्याकारणाने आपल्या स्वरूपात जाणत नाही. तथापि आपल्या साहजिक दयारूप औदर्य स्वभावानेच आमचे ई परईत होत आहे. पदरात प्रचितीचे भरपूर माप पडल्यावर आमचे डोळे उघडतात आणि खात्री होते. पांडुरंग केशव. पांडुरंग केशव नावाच्या मनुष्यास श्री स्वामीची भक्ती लागली होती. तो कधी कधी अक्कलकोटास येत असे. तो एक वेळ दर्शनास आले असता महाराजांनी त्यास म्हणले, तुमचे तोंडात दात आहेत, तितकी वर्षे तुम्ही राहाल. असे म्हणून पांडुबास प्रसाद दिला व परत घेतला. पुढे 3 वर्षानंतर पांडुबाची प्रकृती बिघडून ते आपल्या वयाचे 32व्या वर्षी डभोई गावात भाद्रपद शुद्ध चतुर्दशी रोजी वारले. मरणाचे पूर्वी 2 दिवस महाराजांनी पांडुबास प्रत्यक्ष दर्शनी दिले होते. किमयाकार संन्यासी व वामनबुवा. एका संन्यासाने किमया साध्य केली होती. तो संन्यास धर्माचा त्याग करून इथ्थेचे आचरण करीत असे. याचपाशी 25 मनुष्य, 2 घोडे, 1 बैलगाडी होती. हा मोठ्या मोठ्या शहरात बागेत अशा हवेशीर ठिकाणी नेहमी राहत असे. हा देखणा असून मिजासी होता. भोजनास त्याला नित्य मिष्टान्न लागत असे. कोठे कधी तो भिक्षेला किंवा पुडीला जात असे. किमयेच्या पैशात तो आपला व आपल्या सर्व मनुष्याचा खर्च मोठ्या थाटाने चालवित असे. किमये संबंधाने त्याचे बोलणे चित्तवेधक इतके सफाईचे होते की कित्येक श्रीमंत, विद्वान, ब्राह्मण, साधू, वाणी, मराठे, मुसलमान लोक त्याचे भाषणाला गर्क होत असत व कित्येक तर किमयेचा चमत्कार पाहण्यापुरते शिष्यही बनत असत. याला हिंदुस्थानी, मराठी व मुसलमानी 3 भाषा चांगल्या बोलता येत होत्या. आम्ही पंजाब देशाचे राहणार असे तो सांगत असे.
याचे किमी या विषयात कोणी विरुद्ध बोलल्यास तो अमर्याद शिव्या देत असे. प्रसंगी एखाद्यास अति मारीत असे. याच्या विलक्षण स्वभावामुळे एक वेळ एका हिंदुस्थानी जवानाने त्याला विलक्षण मार देऊन पाय मोडला होता. असो, शके 1792 साली वामनबुवा बडोदकर नाशिकास गेले असता गंगा स्नान वगैरे करून पंचवटीस दर्शनाकरिता गेले. कपालेश्वराचे देवळात बाबा घोलप म्हणून वेदांतात निपुण असून तपानेही महत्पुरुष असे संन्यासी होते. वामनबुवाने त्यांचे दर्शन घेऊन 4 घटका त्यांचा समागम केला. समाधान झाले. घोलप स्वामींनी सांगितले की किमया करणारा एक संन्यासी पलीकडे उतरला आहे. भगवा वेश आहे, परंतु विवेक वैराग्याचा गंधही नाही. तुमची मर्जी असल्यास त्याचकडे तुम्ही जा. आमची त्याची भेट झाली आहे. असे स्वामीचे भाषण ऐकून वामनबुवा व त्याचबरोबर असलेली काही मंडळी किमया करणाऱ्या संन्याशाकडे गेली. संन्याशाचे भाषण ऐकण्याकरिता ते मोठ्या नम्रतेने त्याचजवळ बसले. तेथे नारायण शास्त्री, आचार्य वगैरे 5-6 विद्वान मंडळी बसलेली होती. संन्यासाचे आणि त्यांचे अद्वैतत्व भाषण चालले होते. नंतर संन्याशी वामनबुवाजवळ बोलू लागला. तो म्हणाला, आम्ही नित्य प्रातःकाळी केवळ वनस्पतीचेच 3-4 तोळे सोने तयार करतो. हे पहा, असे म्हणून सोने दाखवले. पुन्हा संन्यासी म्हणाला, चिलमीतही आम्ही तोळा अर्धा तोळा सोन्याच करतो. मी तर काय, पण गोरक्ष मच्छिंद्रनाथ अधिकाऱ्यांनी किमया करून योग्यता मिळवली. श्री गुरुदत्तात्रयांनी किमयेकरिता अवतार धारण केला. किमयेने रामकृष्ण अवतार पूज्य मानले गेले. सारांश किमया करील तोच साधू, तोच अवतारी योगी महात्मा म्हणावा. द्रव्य नसले म्हणजे नाना प्रकारचे वेश धारण करून पोटार्थी दारोदार भीक मागतात. ते भीक मागणारे तोंड विचकणे ही साधूंची लक्षणे आहेत काय? भिक्षा मागणाऱ्यास धिक्कार असो. ज्यांच्यावर पूर्ण ईश्वराची कृपा ते कधीच भीक मागायचे नाही. हे त्या स्वामीचे भाषण झाल्यावर वामनबुवा व गोविंदबुवा बोलले की आपण संन्यास का घेतला? पुढे कोठे करता? किमया म्हणजे काय? संन्यासाने धातुस्पर्श करावा काय? हे 4 प्रश्न ऐकून संन्यासी अतिक्रोधी होऊन त्यांच्या अंगावर मारण्यास धावला. तो म्हणाला की तुझे नाव काय? तुझा गुरु कोण? वामनबुवांनी उत्तर दिले, माझे नाव वामनबुवा वांबोरीकर व आमचे गुरु अक्कलकोटचे महाराज आहेत. असे म्हणून स्वामी समर्थांचे नावाचा सर्व मंडळींनी जयघोष केला. अशा वेळेस संन्यासी उन्मत्तपणे शिव्या देऊन अंगावर चवताळून आला व म्हणाला, तुम्ही गधे लोक उगीच स्तुती करता. तुमचा गुरु सोने करतो काय? हे ऐकून वामनबुवांनी निशंक निर्भय होऊन उत्तर दिले, अरे किमयाकार, तू व्यर्थ निंदा करू नकोस. श्री सद्गुरूच्या कृपेने खरी किमया समजली म्हणजे तुला सर्व सोनेच दिसेल व यतिवेश घेतल्याचे सार्थक होईल. परंतु आता एक वेळ अक्कलकोटास जाऊन पहा. नंतर संन्यासी बोलला, मला प्रत्यक्ष जाऊन पाहण्याची जरुरी नाही. हे खरे मी कधी मानणार नाही. जर ते खरेच उत्तम आहेत तर आम्हास येथे चमत्कार झाला पाहिजे. खात्री झाल्यावर मी मानेन. उगाच पोकडोंगाच्या गोष्टी मी ऐकत नसतो. असे संन्यासाचे भाषण ऐकून त्यास फारच वाईट वाटले आणि तेथून उठून ते घोलप स्वामीकडे येऊन झालेली हकीकत त्यांनी घोलप स्वामी सांगितली. तेव्हा घोलप स्वामी म्हणाले, त्या उन्मत्त संन्याशाशी श्री स्वामी समर्थाची खोड मोडल्याशिवाय राहणार नाहीत. नंतर ती सर्व मंडळी बिराडी जाऊन ती रात्र त्यांनी श्री स्वामी महाराजांचे गुणानुवादात काढली. सकाळी गंगास्नान वगैरे करून ते घोलप स्वामीकडे गेले. त्यांचे दर्शन घेतले. त्यास पाहताच घोलप स्वामी म्हणाले, त्या संन्याशाची शिष्यमंडळी आता येथे आली होती. त्यांनी सांगितले, आज प्रातःकाळापासून किमयेबद्दल नेहमीप्रमाणे पडदे लावून एकटा संन्यासी पुष्कळ वेळ बसला होता. करावयाचे तितके उपाय केले, परंतु शेवटी संन्यासाची सोन्याची गोळी न बनता केवळ काळ्या कोळशाची गोळी झाली. संन्यासी फार संतापला आहे. आज स्वयंपाक झाला नाही मारल्यामुळे व संन्यासाचे भांडवल आटपल्यामुळे बाया व पुरुष मिळून बरेच निघून गेले. अक्कलकोट या सेवेकरास ठार मारीन असा फार बडबडतो आहे. असे घोलप स्वामीने सांगितल्यावर वामनबुवा विचारात पडले व धैर्य करून संन्यासाकडे जाऊन तर पाहावे असे म्हणून स्वामी महाराजाच्या नावाचा जय जयकार करीत या नाशिक क्षेत्रात गंगेवर संन्यासाच्या हातून मरणे यापेक्षा श्रेय ते कोणते
असा विचार करून किमयाकार संन्याशाकडे हळूहळू गेले. त्यास पाहताच एक मोठा धोंडा हातात घेऊन या दोघांचे डोके फोडण्यास संन्यासी आला व तोंडाने, तुम्हारे माँ की मर जाओ, हमारा सब घात किया, खडे रहो, देखो हरामखोर गद्दे क्यों नहीं मरते है, असे वरचेवर बोलत अगदी जवळ आला. त्यावेळेस या काळमूर्तीस पाहून या दोघास फार भीती वाटली. अंगास घाम सुटून थराथराक अंग कापत, श्री गुरुस्वामी समर्थ, जय जय दत्त राजयोगी असा मुखाने अनन्यभावे भजनाचा मोठ्या झपाटाने नामघोष चालविला. कोणाचे कोणास भान नाही. अशा प्रसंगी संन्यासी घाबरा होऊन तो दगड त्याच्या डोक्यात बसून तो एकाएकी निचेष्ट बेशुद्ध पडला. काही वेळाने संन्यासी सावध होऊन अक्कलकोट स्वामी भला, स्वामी सच्चे है असे म्हणून संन्याशाने गडबडीने धावत जाऊन गंगेत दगड टाकला व स्नान केले. थोडा शांत झाला. मग या दोघास हाक मारून तुम भी स्नान करो असे म्हणाला. किंचित नम्र भाषण ऐकून त्यांनी स्नान केले. नंतर त्यास पुन्हा अच्छा आव सेवेधारी असे म्हणाला. असे ऐकून ते संन्यासाचे बिराडी गेले. संन्यासी अधिकाधिक पश्चाताप सहित शांत होऊन या दोघास जवळ घेऊन बसला. तेव्हा वामनबुवा म्हणाले, स्वामीजी कुछ प्रसाद भोजन करो. असे त्यांनी म्हटल्यावर संन्यासी म्हणाला, ज्या दिवशी अक्कलकोटास पाहू त्या दिवशी भोजन करू. संन्याशाने त्यास विचारले, तुम्ही अक्कलकोटास केव्हा जाणार आहात? हे ऐकून वामनबुवांनी उत्तर दिले की आम्ही बडोद्यास जाऊन मग अक्कलकोटास जाऊ. मग संन्याशाने त्यांचा पत्ता लिहून घेतला व जे काय अक्कलकोटास होईल ते तुम्हास बडोद्यास लिहून कळवील असे वचन दिले. ते दोघेही जावयास निघाले. त्यावेळी त्यांच्या गळ्यात मिठी मारून स्वामीच्या नेत्रातून प्रेमाश्रू टपटप पडू लागले व स्वामी म्हणाले, ज्याच्या सत्कीर्ती श्रवणाने माझ्यासारख्या नीच मदोन्मत्ताला पश्चाताप होऊन शांती प्राप्त झाली, त्या महात्पुरुषाच्या साक्षात दर्शनाने काय न होईल. असो. दुसरे दिवशी रामचरण म्हणून शिष्यबरोबर घेऊन ते अक्कलकोटास निघून गेले. अक्कलकोटात जाऊन जे काय घडले ते त्यांनी बडोद्यास लिहून कळवले. ते पत्र खाली देत आहे. वामनबुवा यास आम्ही अक्कलकोटास रामचरणसह पोहोचल्यावर तत्काळ महात्पुरुषाच्या दर्शनास गेलो. खास बागेत बैलाच्या छपरात पलंगावर श्री स्वामी महाराजांची स्वारी विराजमान झाली होती. मंडळी जवळ बरीच बसली होती. महात्मा स्वलीलेत खेळत होते. फळे वगैरे पुढे ठेवून साष्टांग दंडवत प्रणाम करीत आहोत. इतक्यात झाडाकडे पाहून स्वामीराज मोठ्याने, घाल दगड डोक्यात. काय रे, माजलास काय? बोडकीच्या, इथे काय हुडकतोस? कोळसे झाले तर जीव दे. संन्याशी काय परीक्षा करतोस? किमिया देख, इकडे काय पाहतोस? ते झाड पहा. बोडक्यात पत्तर घे मारून. आख खोल, डाव्या हाताकडे पहा, ती किमिया. असे बोलून पोट धरून धरून हसू लागले. अंतर्यामी अंतसाक्षित्वाच्या खुणा पटल्यावर मला असे वाटले की मेलो असतो तर बरे झाले असते, अथवा या पृथ्वीच्या पोटात मला घेतले असते तर हा प्रसंग आला नसता. परंतु आज महत्तर भाग्योदय प्राप्त झाला आहे. हे ईश्वर, गुरुदर्शनाने पुनीत झालो. धन्य धन्य, कृतकृत झालो. हे भगवान, अपराधाची क्षमा असावी. डाव्या हाताच्या झाडाकडे पाहू लागलो तर लिंबाडाच्या झाडातून पाणी पाझरू लागले. ते पाणी ज्या जमिनीवर पडत होते ती जमीन सोन्याप्रमाणे पिवळ दिसू लागली. ही अद्भुत लीला कधी न पाहिलेली, कधी न ऐकलेली पाहून पाण्यात ढेकळासारखा विरघळलो. शरीरास कंप सुटला. हात पाय इंद्रिये जड दिसू लागली. मी शरीर किंवा माझे शरीर असे संकल्प निरस्त होऊ लागले. शरीर मिथ्या आणि मी वेगळा. शरीरी असल्याचे भान सावधरीतीने मनात खात्रीपूर्वक तत्वविचारदृष्ट्या स्पष्ट वाटू लागले. मी काय होतो, आता कोण आहे, जगात काय, आत्मा कोण हे समजू लागले. वा, काय महात्म्य वर्णन दर्शनाचे. धन्य है जिस पुरुष के तत्काल दर्शन, पर्सन और दया के अंदर का आत्मगुरु पहचानने के जाता है. आहो सद्गुरु सच्चा है, आहो परमात्मा सच्चा है, आहो सबके अंतर्यामी साक्षी अविनाशी है. धन धन मेरा भाग्य, क्या अजब लीला है. किमिया इंद्रजाल गरुड माया अविद्या असत जड दुःखपार हे हृदय में परमात्मा पूर्ण ब्रह्म द्वैतरहित है, नित्यानंद रूप है, नित्यमुक्त शुद्ध अतींद्रिय है. वा वा महाराज, स्वामी दत्तगुरु
आप ही प्रभु समर्थ सर्वसम दया सागर हो। मेरे से कोई भी प्रकार से कोई काल में सेवा नहीं बनी है और दर्शन भी न भया। ऐसे हो के दीनानाथ को केवल निरपेक्ष साध्य साधु समागम इस वाक्य सत्य करके दर्शनात तारते हो, कृत करते हो। हे दत्त गुरु स्वामी, सेवक को क्या हुकुम है। असे माझे नम्र भाषण ऐकून भक्तवत्सल दीनानाथ दत्त दिगंबर म्हणाले, जाओ हमारे माहूरगढ़ में मजे में चुप बैठ रहो। असे प्रसादकारक कल्याण रूप सत्वयुक्त सुखवचन ऐकून, अच्छा गुरु आप परमात्मा की आज्ञा सर्वार्थ शिर पर मान्य है, इतके बोलतो तो माझ्या अंगावर भगवी छाटी व मृगाजीन फेकून दिले। ते अत्यंत प्रेमभावाने घेऊन गुरुदत्तास पूजा नैवेद्य समर्पण करून काही दिवस यथाशक्ती सेवा करून गुरु दत्तात्रय स्वामीचे दर्शन करून माहूरगडी गेलो। दत्तगुरूच्या स्थानात पाहतो तो मृगाजीनावर अक्कलकोट स्वामी पाहून साष्टांग दंडवत घातले व अत्यंत प्रेमाश्रू गलित होत जाता अपूर्व सर्व व्यापकता अनुभवास आली। किमया समजून उमजली। पूर्व किमयेला धिक्कार असो, कारण खरी किमया जोपर्यंत सापडली नाही तोपर्यंत खोट्या किमयेची किंमत आहे असे निसंशय वाटते व पुन्हा दंडवत घातले तो स्वामी दिसेनासे झाले। जय दत्त स्वामी महाराज की जय। आम्ही तेथे सुखात आहो, तुम्ही योग्य पूर्ण गुरुभक्त आहात म्हणून झालेले व्रत लिहून कळवले आहे। लिहिलेल्या पत्त्यावर पत्र पाठवित जावे, क्षमा असावी, लोभ असावा हे विज्ञापन जय सच्चिदानंद नारायण असे वामनबुवास पत्र आलेले जसेच्या तसे दिलेले आहे। यावरून श्री स्वामी समर्थास पूर्वसंबंधाचे कोणावर कोणाच्या वेळी कशी कृपा करावी लागत असे याचा तर्क करता येणार नाही।